नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 12 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी मायाकडे आलेली असते. जानकीच्या पर्समध्ये कॅमेरा असतो आणि त्याचं सगळं लाईव्ह फुटेज इथे कोर्टामध्ये चालू असतं. जानकी मायाला म्हणते, अगं या सगळ्यामध्ये चूक माझी होती ना, मग माझ्या ओवीला का किडनॅप केलंस तू? अगं तिचा काय दोष होता? माया म्हणते, तिचा दोष नव्हता. जानकी, अगं तुझ्या जर लेकीला मी किडनॅप केलं नसतं ना, तर तू इथे माझ्यापर्यंत आलीच नसतीस. आणि जर तू नीट वागली असती, माझं नीट ऐकलं असतंस ना, तर माझ्या भावावरती विष पिण्याची वेळ आलीच नसती. जानकी म्हणते, म्हणजे तुला हे सगळं आधीपासून माहिती होतं? माया म्हणते, हो, मला सगळं आधीपासून माहिती होतं. मला माहिती होतं की या सगळ्यामध्ये म्हणजे माझ्या दादाला मारण्यामध्ये तुमच्या दोघींचा हात नाही आहे. तरी पण तुम्ही माझ्या चक्रव्यूहात अडकलात. इथे कोर्टात हे सगळं बघितलं जातं आणि त्यामुळे ऐश्वर्या निर्दोष आहे हे सिद्ध होतं. इथे जानकी म्हणते, खरं तर चक्रव्यूहात तू अडकलीस, आम्ही नाही. माया विचारते, म्हणजे? जानकी तिला कॅमेरा दाखवते. आता मायाने तर सगळं कबूल केले. आता तिला जेल कशी होतीये ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होतीये ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या जानकीला सांगते की जानकी, मायाने सारंगला हाताशी धरून ते ऑफिसमधले पेपर्स गायब केलेत. माझे दादा तिथेच चाललेत. ते तिकडे जाऊन तमाशा करणार आहेत. तू आधी तिकडेच जा आणि ऋषिकेश दादाला सगळं सांग. जानकी लगेच इथून निघते. जानकी ऋषिकेशला भेटते आणि सारंगने ते पेपर्स गायब केलेत हे सांगते. ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं या सगळ्याला घाबरायची काही गरज नाही आहे. ऑफिसमध्ये जे पेपर्स होते ना, ते सगळे डुप्लिकेट होते आणि घरी ओरिजिनल पेपर ठेवलेत मी. आत्ता घेऊन जातो आणि सयाजीच्या तोंडावर मारतो. इथे सयाजी ऑफिसमध्ये तमाशा करायला आलेला असतो. पण ऋषिकेश त्याच वेळेला तिथे पोहोचतो आणि कपाटामधले ते ओरिजिनल पेपर्स दाखवतो. ऋषिकेशकडे ओरिजिनल पेपर आहेत हे बघून सयाजी खूप चिडतो आणि तो तंतण तिथून निघून जातो. तर इथे सारंग जानकी घरी आलेले असतात. जानकीला पूर्ण खात्री असते की मायाकडे डुप्लिकेट पेपर्स आहेत आणि ऋषिकेशचं काही वाईट झालं नाही म्हणून माया पुन्हा एकदा फोन करणार. आणि त्याचप्रमाणे होतं. माया सारंगला फोन करते. तो फोन जानकी घेते. जानकी म्हणते, माया, मला तुला भेटायचे. हे सगळं का करते ना ते जाणून घ्यायचे. मी उद्या दुपारी 12 वाजता भेटते. माया म्हणते, ठीक आहे, वेळ तू ठरवली आहेस, ठिकाण मी तुला सांगणार. त्या ठिकाणी यायचे. आता करायचे आपण. जे होईल ते होईल आता, आर या पार. माया फोन ठेवते. जानकीच्या डोक्यात एक प्लॅन असतो आणि ती त्या प्लॅनप्रमाणेच सगळं करायचं ठरवते. तर दुसऱ्या दिवशी जानकी ऋषिकेशला खोटं सांगते. मंदिरात जाते असं सांगून घरातून निघत असते. अवंतिका तिथे येते आणि जानकी, अवंतिका यांचा रात्री जो ठरलेला प्लॅन आहे त्याप्रमाणे ते करायचं ठरवतात. ऋषिकेश, अवंतिका कोर्टात जातात आणि जानकी मायाला भेटायला जाते. कोर्टात केस चालू होते आणि अवंतिका जजला सांगते की मला एक पुरावा सापडलाय आणि तो पुरावा आत्ताच मला सादर करायचा आहे. अवंतिका टीव्ही लावायला सांगते आणि टीव्हीवर तो पुरावा सादर करते. तर इथे जानकी मायाला भेटायला येते. माया म्हणते, जानकी, हे सगळं तू आधीच करायला हवं होतंच ग. आत्ता येतेस तू एवढ्या उशिरा? जानकी म्हणते, माया, अगं तुझं जे काही बिघडवलं ते मी ना, पण ओवीला का वेठीशी धरलेस तू? तिने काय बिघडवलं तुझं? माया म्हणते, बिघडवलं तर माझ्या दादाने पण नव्हतं ग, पण आयुष्याच्या शेवटापर्यंत तो तुझी वाट बघत राहिला आणि तू काय केलंस? शेवटी त्याला मारून टाकलंस. अगं रोज त्याला मरताना मी बघितलंय आणि हे सगळं मला सहन होत नव्हतं. जानकी म्हणते, माया, अगं तुझा गैरसमज होतोय. मी तुला खूप वेळा सांगितलंय, तुझ्या भावाने स्वतः विष प्यायले, यामध्ये माझा किंवा ऐश्वर्याचा दोष नाही आहे. माया काही ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते, ठीक आहे, तू जी शिक्षा देशील ना ती मी भोगायला तयार आहे. पण माया, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, ती तूच देऊ शकतेस. माया म्हणते, विचार, काय विचारायचे ते. जानकी तिला पडलेले सगळे प्रश्न विचारते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.